सिद्धी अनम्यूट कर बेटा. मॅम काही नाही असंच केलता मी. ओके. कालचं टॉपिक समजलंय. हो. हम्म. चला. सिद्धी किंवा सगळे अदर जे आहेत स्टुडंट त्यांना आपलं कसं असतं, 2 दिवस आपलं मॅथ असतं आणि 2 दिवस आपलं रिझनिंग असतं, राईट. पण या वीक मध्ये काही स्टुडंट दिवाळीमुळे जॉईन करू शकणार नाही, त्यामुळे आपण रिव्हिजन पार्ट पण घेतोय आणि थोडस पुढचंही घेतोय. ओके, पण जास्त घेणार नाही कारण बाकी विद्यार्थी जे आहेत त्यांना ते होणार नाही कम्प्लीट. क्लिअर आहे. त्यामुळं आपण काल मॅथचं घेतलं होतं. हे जे 3 दिवस आहेत, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार, हे आपलं काय राहील, रिझनिंग राहील. येस. क्लिअर आहे सगळ्यांना. यस और नो. चॅटबॉक्स मध्ये लिहिलं तरी चालेल. चॅटबॉक्स मध्ये मेसेज नाही आहेत का हे होत? चॅट ओपन आहे तुमचं? ओके. आजचा टॉपिक काय आपला, नंबर. ओके. किती टाइप्सचे नंबर कोणी कोणी पाहिलेत? कोणाकोणाला माहिती आहेत काय काय टाइप्स असतील नंबर्सचे? हम्म? कोण सांगेल मला? कोणाला माहिती आहेत नंबर्स? कोणकोणते टाइप्सचे नंबर असतात? आज आपण हा टॉपिक बघणार आहोत. ओके. चला. हम्म, कोण रीड करेल? ओजस्वी अनम्यूट करायचं बेटा. हाँ टीचर. रीड करायचं बा. Read carefully and understand. In this topic, the questions contain a total of four numbers. Of them, three numbers have some similarity due to something or other. Therefore, they form a group. One number is inconsistent in the group. It is necessary to identify that odd one out. ओके. काय कळलं If याच्यामधून? काय समजतंय याच्यामधून? ओके चला. सांग. In this topic, मध्ये the question contain a total of 4 numbers. 4 numbers चे क्वेश्चन यामध्ये असतील, जे टॉपिक आपण घेतोय. Of them, 3 numbers have some similarity due to something or other. काही अशा गोष्टी आहेत की त्याच्यामध्ये काही सिमिलॅरिटी असतील किंवा नसतील. ओके. किंवा जे काही अदर गोष्टी असतील त्यामुळे त्यामध्ये काय काही गोष्टी सिमिलर असतील. Therefore, they form a group. ते काय करतात, एक ग्रुप फॉर्म करतात. वन नंबर इज इनकन्सिस्टंट इन दिस ग्रुप. याच्यामध्ये काय असणार आहे, एक जो नंबर असणार आहे, कोणता तरी एक नंबर इनकन्सिस्टंट इन द ग्रुप, म्हणजे प्रत्येक जो एक ग्रुप असणार आहे त्याच्यामध्ये सगळेच नंबर असतील किंवा एखाद्या ग्रुपमध्ये एखादा नंबर नसू शकतो आणि एखाद्या ग्रुपमध्ये एखादा नंबर असू शकतो. त्याचं कसं आहे, कन्सिस्टन्सी नाहीये. क्लिअर आहे. इट इज नेसेसरी टू आयडेंटिफाय दॅट ऑड वन आउट. तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला काय हे करायचं की आयडेंटिफाय करायचं की ऑड काय असणार आहे. ओके. इसेन्शियल टिप्स मध्ये बघा, फाइंड इफ द गिवन नंबर्स आर इव्हन ऑर ऑड. कोण सांगेल आता इव्हन नंबर म्हणजे काय? ओजस्वी. हो टीचर. इव्हन हा. नंबर म्हणजे जे टेबल मध्ये येतात म्हणजे 0, 2, 4, 6, 8 आणि हे काय एक्सेट्रा. पाहिजे आपल्या युनिट प्लेसला हवं, राईट. हा. म्हणजेच काय झाले, इव्हन आणि झाले. ऑड आणि ऑड आणि नंबर ऑड म्हणजे जे त्या तुमच्या टेबल मध्ये आवाज नाहीये. क्लिअर येत नाहीये बाळा. ऑड नंबर असतात जे इव्हन नंबर नसतात ना ती नंबर. हा म्हणजेच कसे येणार?
जसं की म्हणजे युनिट प्लेसला 0, 2, 4, 6, 8 असं राहतं. त्याच जागी काय राहील? 1, 3, 5, 7, 9 हे नंबर प्लेसला राहतील. क्लिअर आहे? येस ओजस्वी. ओके. आराधना, यशोधन, कॅमेरा ऑन पाहिजे बाळांनो. संस्कार अनम्यूट करायचे बेटा. येस मॅम. हा, सेकंड पॉइंट वाचायचा. Essential tips. इसेन्शियल टिप्स If मधला the सेकंड given पॉइंट. numbers are even odd, ओके, सेकंड where पॉइंट रीड कर. squares, root, cubes, triangular squares, numbers. Third, the number passing सेकंड, divisibility test. एक मिनिट संस्कार. सेकंड पॉइंट मध्ये जे स्क्वेअर दिले, तर स्क्वेअरचा अर्थ काय असेल? मिनिंग काय आहे स्क्वेअरचा तिथे? स्क्वेअर म्हणजे मॅम जो स्क्वेअर आपण ड्रॉ करतो तुम्हाला. नो बाळा, इथे नंबर साठी चालू आहे आपल्या नंबर साठी. ओके, तर नंबर मध्ये स्क्वेअरचा मिनिंग काय असतो? स्क्वेअर तर झाला माहितीये, स्क्वेअर हा शेप असतो. पण इथे स्क्वेअरचा अर्थ काय दिलेला आहे नंबर मध्ये? आपला नंबर हा टॉपिक चालू आहे. तर स्क्वेअर म्हणजे काय येतं? की आता 2 चा स्क्वेअर काय येतो? टूचा स्क्वेअर हम्म, 4. 4. 4. आपण कसा काढतो 2 चा स्क्वेअर? 2 इंटू 2. जो नंबर असतो त्यानेच त्याला मल्टिप्लाय केलं जातं, तेव्हा काय होतं? स्क्वेअर फॉर्म होतो, राईट? हा, आता स्क्वेअर रूट म्हणजे काय? स्क्वेअर रूट म्हणजे मॅम आता जे मी तुम्हाला सांगितलं मल्टिप्लाय. फॉर एक्झाम्पल 1 मल्टिप्लाइड बाय 1, 3 मल्टिप्लाइड बाय 9 असं. 3 तर तो मल्टिप्लाइड 3चा बाय 9 नाही येणार बाळा. सॉरी 3 मल्टिप्लाइड बाय 3 9. 9 तर मग स्क्वेअर त्याच्यातलं 9 हे स्क्वेअर रूट आहे की 3 हे स्क्वेअर रूट आहे? कोणतं स्क्वेअर रूट येईल? 9. नो बाळा, स्क्वेअर रूट म्हणजे काय असतं? 3 हे स्क्वेअर रूट. हे कोणाचं स्क्वेअर रूट येतं? 9चं. 3 इज अ स्क्वेअर रूट ऑफ 9. रूट विचारलंय आपल्याला, रूट ना की स्क्वेअर. आता स्क्वेअर जर विचारला असेल तर तू काय सांगायला पाहिजे? की 9 इज द स्क्वेअर ऑफ 3. क्लिअर आहे बाळा? संस्कार, येस ऑर नो? येस मॅम. ओके. त्याच्यानंतर क्यूब्स. क्यूब्स मध्ये काय करतो आपण? मध्ये हम्म, आठ. कोणाला येतं क्यूब्स म्हणजे काय? कोणाकोणाला माहितीये क्यूब? कसा फॉर्म होतो क्यूब? कसं काढतात क्यूब? ओके, स्पृहाने रेज हँड केलं. हम्म. मॅम क्यूब हम्म. असं फाइंड आउट करतात जेव्हा आता आपल्याला 2 चा क्यूब फाइंड करायचा असेल तर येस. आपल्याला 2 इंटू 3 इंटू 3 इंटू 3. नो. नाही सॉरी सॉरी मॅम. हम्म. क्यूब्स म्हणजे आता आपल्याला 1 चा क्यूब फाइंड आउट करायचा ना, तर येस. 1 इंटू 1 इंटू 1 सॉरी राईट ते राईट चुकलं. राईट. 1 म्हणजे आपण इंटू काय 1 करतो? इंटू 1. 3 टाइम त्या व्हॅल्यूला मल्टिप्लाय करत असतो, राईट? 2 इंटू 2 4, हा 4 इंटू 2 असं करतो आपण, राईट? हा. म्हणजेच काय, किती झाला आपला 2 चा क्यूब? किती येतो? 2 चा क्यूब 2 टू चा 4 आणि हे 4 टू चा 8. हा, 8 हा आपला काय झाला? 2 चा क्यूब झाला. 2 चा क्यूब. मॅम येस. मला एक विचारायचं आहे तुम्हाला. आता तू हा नेक्स्ट पॉइंट म्हणजे 5th पॉइंट मध्ये हे दिलंय ना 1 to 20 स्क्वेअर्स आणि 1 to 10 क्यूब, म्हणजे एवढेच गोष्टी लर्न करायची गरज आहे का? हा, म्हणजे तुम्हाला सिलेबस मध्ये तेवढं दिलं असणार आहे. ओके, तुमचा जो म्हणजे स्कॉलरशिपचा आम्हाला सिलेबस आधी आहे. सांगितलं होतं. हम्म. अच्छा. काय तर सांगितलं आम्हाला होतं? आधी सांगितलं होतं की हम्म. 1 to 30 स्क्वेअर्स आणि 1 to 30 क्यूब्स दोन्ही पण लर्न करायचे, म्हणून होतं विचारलं.
ओके. असू शकतं. आणि तुम्ही केलं तर ते खूप छान होईल, तुमच्यासाठी इझी पण राहील. ओके. हाँ. येस प्रिया. जेवढं तुम्ही ऍडिशनल कराल ते यस. तुमच्यासाठी उपयोगीच असणार आहे, कारण एक्झाम मध्ये कसे क्वेश्चन विचारले जातील किंवा क्वेश्चन पेपर कसा काढला जाईल हे आपल्याला पण माहित नसतं, राईट? ओके. हाँ. आपण म्हणजे तुम्हाला सिलेबस ओके. मध्ये 1 to 20 असू शकतं मे बी, किंवा तुम्हाला स्कूलमध्ये 1 to 30 पण सांगितलं जाऊ शकतं. जर 1 to 30 सांगितलं असेल तर हे तुमच्यासाठी खूप बेटर आहे. जेवढं तुम्ही ऍडिशनल कराल तेवढं तुम्हाला क्वेश्चन्स इझी जातील. राईट स्पृहा? यस मॅम. मी लर्न करेल दोन्ही पण स्क्वेअर क्यूब्स 30 आणि पर्यंत. सगळ्यांनीच करा, कारण 1 to 10 करण्यापेक्षा 1 to 20 तुमचे क्यूब लक्षातही राहतील, तुम्हाला कसं फॉर्म करायचं ते कळेल. त्याच्यानंतर स्क्वेअर पण कळतील. स्क्वेअर पण तुम्ही 30 पर्यंत करा, 40 पर्यंत, तुम्हाला जोपर्यंत तुम्हाला इझी जात आहे, तुम्हाला लक्षात येते किंवा ते स्टेप इझी होत आहेत, तोपर्यंत करत राहा. ओके. यस. कंपॅरिझन ऑफ फ्रॅक्शन. व्हॉट इज मीन बाय फ्रॅक्शन? मॅम मी सांगू? हम्म. सांगू? सांगा. Fraction means a number which has a numerator and denominator. न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर, राईट. फ्रॅक्शन मध्ये काय असतं? न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर हे राहतं. ओके. आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय? कम्पॅरिझन, म्हणजे दोन अशा व्हॅल्यूज दिल्या जातील जे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्ही इन्व्हॉल्व असेल त्यामध्ये, आणि तुम्हाला त्या गोष्टी, त्या दोन्हींचं कम्पॅरिझन करायचंय किंवा त्याची अँसर काढून कम्पॅरिझन करायचं, असंही असू शकतं, राईट? आता थर्ड पॉइंट आपला राहिला होता, द नंबर्स पासिंग डिव्हिजिबिलिटी टेस्ट, नंबर फ्रॉम मल्टिप्लिकेशन टेबल्स. काल आपण पाहिलं. यशोधन. हा. यशोधन. Yes, ma'am. हा. सांग बाळा, डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय असतात? मम्मी, दीदीने फोन कट केला. मॅम कम्पेअर फ्रॅक्शन करायचं असते. 1 मिनिट, हा, 1 मिनिट दीदी. यशोधन, काय सांगितलंस बाळा डिव्हिजिबिलिटी टेस्ट मध्ये? मॅम कम्पेअर फ्रॅक्शन करायचे असते की. सॉरी, तुझा आवाज येत नाहीये बाळा नीट. यशोधन. मॅम कम्पेअर फ्रॅक्शन करायचे असते की. नाही नाही बाळा, मी काय म्हणते तुला की थर्ड पॉइंट जो आहे आपला, द नंबर्स पासिंग डिव्हिजिबिलिटी टेस्ट, नंबर्स फ्रॉम मल्टिप्लिकेशन टेबल्स, याचा अर्थ काय असू शकेल? मॅम मल्टिप्लिकेशन करून टेबल बनवू शकतात. ओके. आणि द नंबर पासिंग डिव्हिजिबिलिटी टेस्ट हे काय आहे? मॅम समजलं नाही. ओके. जे आपण काल पाहिलं, काय पाहिलं काल यशोधन? यशोधन. मॅम काल हम्म. काल मला तुमचा आवाज येत नव्हता, ते इश्यू झालता. मग तू बाळा आत्ता सांगतोयस का मॅम तुमचा आवाज येत नव्हता म्हणून? मॅम तुम्ही व्हिडिओ टाकलेला ते बघितला, त्याने केला आज मी व्हिडिओ नीट. टाकलेले काय केलं? मॅम तुम्ही ती टाकलेला ना व्हिडिओ ते बघितले. ओके. आले तुम्हाला व्हिडिओ कॉल? येस. सगळ्यांना आलेत व्हिडिओ कॉल? आता बघा, द नंबर पासिंग डिव्हिजिबिलिटी टेस्ट, आपण जे डिव्हिजिबिलिटी टेस्ट आपण पाहिल्या काल, 2 ची पाहिली, 3 ची पाहिली, 6 ची पाहिली, 9 ची पाहिली. ओके. ह्या ज्या डिव्हिजिबिलिटी टेस्ट आहेत, ओके, तर 5 ची पाहिली, 10 ची पाहिली, राईट? तर ह्या डिव्हिजिबिलिटी टेस्ट मध्ये कोणता नंबर पास होतो, म्हणजे नंबर तुम्हाला दिले जातील, तुम्हाला सांगितलं जाईल की याच्यामध्ये हे नंबर आहेत, तर ह्याच्यामध्ये 2 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट कन्फर्म होईल की 5 ची होईल, की इथे कोणता नंबर होईल,
जेणेकरून तो कम्प्लिटली डिव्हिजिबल नंबर होईल. ओके. आणि नंबर्स फ्रॉम मल्टिप्लिकेशन टेबल्स म्हणजे काय? मल्टिप्लिकेशन टेबल्स मधले पण काही नंबर आले असणार आहे तुम्हाला, आणि त्याच्यावर तुम्हाला मल्टिप्लिकेशन टेबल तुम्हाला पाठ असेल तर तुम्हाला काय होईल, नंबर्स कम्प्लिटली तुम्हाला फाइंड करता येईल, किंवा तुम्हाला जे क्वेश्चन दिलाय तो सॉल्व्ह करता येईल. त्याच्यानंतर बघा 6 नंबर आहे. रिक्वायर्ड number can be found by carrying out addition, subtraction, multiplication, division on the digit of number. ओके. आता हे कोणाकोणाला माहिती आहे की ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन मध्ये जे काही रिक्वायर्ड नंबर असतो ते कसा काढला जातो, किंवा काय डिजिट येतात, किंवा कसं फाइंड करायचंय की ऍडिशन करावी लागेल, मल्टिप्लिकेशन करावं लागेल, सबट्रॅक्शन करावं लागेल, कोण सांगेल इन शॉर्ट मध्ये? रेज करायचं हँड. श्रेया. आणि व्हिडिओ ऑन करायचा बाळा. येस मॅम. येस मॅम. मॅम तुम्ही आणि परत एकदा बोलाल का, कारण की आमच्या इथे थोडस आवाज नाही आला. ओके. इथे काय म्हटलं, 6 ऑप्शन आपला काय आहे, 6 पॉइंट, की त्यांनी म्हणतायत की तुम्ही कसं फाइंड करणार, कसं फाइंड आउट करणार की तुम्हाला ऍडिशन करायचंच आहे, सबट्रॅक्शन करायचं आहे, मल्टिप्लिकेशन करायचं आहे, किंवा डिव्हिजन. मॅम तर म्हणजे काय 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 ठिकाणी जर आपल्याला ऍडिशन करायची असेल ना, तर तिथे शॉर्ट फॉर्म मध्ये ऍड तरी होणार, नाहीतर सम तरी होणार. ऍड, सम, टोटल, ऑल टुगेदर असं विचारतात. ओके. ओके. सबट्रॅक्शनला म्हणजे तुम्ही काय करणार, पहिले क्वेश्चन रीड करणार, क्वेश्चन रीड केल्यानंतर तिथे कशाची नीड आहे ते ठरवणार, आणि त्या नीड नुसार तुम्ही काय करणार, ऍडिशन करणार, सबट्रॅक्शन करणार, जिथे जिथे जसं जसं सेंटेन्स आले आहे तसं तसं तुम्ही स्टेप बाय स्टेप फॉलो करत राहणार, राईट. आणि तुम्हाला काय होणार त्याच्यानंतर, रिक्वायर्ड जो नंबर आहे, जेणेकरून आपण जेव्हा ऍडिशन सबट्रॅक्शन करतो तर तो आपल्याला काय होईल, मिळून जाईल, जेव्हा तुम्ही 4 ऑपरेशन रन करता, राईट. यस रेया. येस. येस मॅम. इन्स्ट्रक्शन आता बघा इथे काय आहे. फाइंड द नंबर और टर्म ऑड वन आउट फ्रॉम द ग्रुप इन द क्वेश्चन्स बिलो अँड चूज द राईट ऑप्शन. आता तुम्हाला काही क्वेश्चन्स आहेत, त्याच्यामधला ऑड ऑड जो आहे नंबर, किंवा ऑड वन जो आहे तो तुम्हाला त्या ग्रुपमधून शोधायचा आहे, आणि चूज राईट ऑप्शन म्हणजे राईट ऑप्शन तुम्हाला चूज करायचा आहे. ओके. समीरा कांबळे, अनम्यूट करायचं बेटा. येस मॅम. हम्म. आता याच्यात काय केलं, 4 ऑप्शन दिलेले आहेत, आणि 4 ऑप्शन मध्ये नंबर दिलेले आहेत काही. ओके. तर तुम्हाला ऑड मॅन आउट शोधायचं आहे. कसं शोधणार? ऑड ऑड म्हणजे जसं की 3 3 येतं, अजून तसं नाही 9 बाळा, 9 येत. तसं नाही. या 4 मधलं ऑड कोणतं असणार आहे ते सांगायचंय, या 4 ऑप्शन मध्ये. म्हणजे ते 90 ब्रॅकेट मधलं का? नाही बाळा, तुम्हाला हे नंबर्स दिलेले आहेत, त्या नंबर्सला तुम्हाला काहीतरी कनेक्शन असणार आहे, ते कनेक्शन काय आहे ते बघायचंय, आणि त्याच्यानुसार तुम्हाला ऑड मॅन आउट कोणता आहे तो सांगायचा. कोण सांगेन? सिया पाटील, अनम्यूट करायचं बेटा. सिया पाटील. हॅलो सिया, गुड इव्हिनिंग. सिया, माझा आवाज येतोय का बाळा? सिया. अन्वी पगार, अनम्यूट करायचं बेटा. ओके. सांगू शकतेस का बाळा काय आन्सर येईल? अन्वी.
दिव्या कांबळे, अनम्यूट करायचं कळा. येस मॅम. व्हिडिओ ऑन पाहिजे. येस मॅम. काय येईल आन्सर? मॅम सेकंड वन. एक्सप्लेनेशन. 2 ब्रॅकेट 36. बिकॉज मॅडम तिथे 36 मध्ये 6 आलाय ना, आणि म्हणून तो इवन नंबर आहे. ओके. अजून काही ऑप्शन काय सांगू शकाल आणखी? नाही मॅम. पण ते इवन नंबर आला म्हणून तो ऑप्शन क्लिअर करेक्ट असेल असं कशावरून? मॅम कारण हे सगळे ऑड नंबर्स आहेत. ओके, मग मला फर्स्ट ऑप्शन मध्ये जो 4 आहे तो ऑड नंबर आहे का? नाही मॅम. मग कसं करेक्ट सांगायचं की ते ऑड आहे किंवा इव्हन आहे? मॅम मी मधला नंबर बघितला. ओके, पण लास्टचे आणि फर्स्ट जो नंबर आहे तो जर बघितला तर सगळ्यामध्ये प्रत्येक ऑप्शन मध्ये कोणता तरी ऑड आहे, कोणता तरी इव्हन आहे, राईट? रिझन काय असेल? आता मॅम बघा, मी फक्त 36. फर्स्ट ऑप्शन जर पाहिलं तुम्ही तर 3 ने 91 ला कम्प्लिटली डिवाइड केलं जातं का चेक करायचंय. ओके, आणि 4 नी 91 ला. तसेच जर सगळे तुम्ही ऑप्शन बघितलात तर कशामध्येही डिवाइड होत नाही कम्प्लिटली, जर सेकंड ऑप्शन सोडला तर. आणि सेकंड ऑप्शन मध्ये 2 ने जर तुम्ही 36 ला डिवाइड करत असाल तर तो कम्प्लिटली डिवाइड होतो, आणि 3 ने जरी तुम्ही 36 ला डिवाइड करत असाल तरीही तो कम्प्लिटली डिवाइड होतो. येस ऑर नो गाईज? येस. येस मॅम. त्यामुळे सेकंड ऑप्शन इज युअर करेक्ट ऑप्शन. ओके, एक्सप्लेनेशन लिहून घ्यायचंय जर लक्षात येत नसेल तर तेव्हा. ओके, येस दिव्या, क्लिअर आहे बाळा? येस मॅम. येस मॅम. क्वेश्चन नंबर 4. आता इथे कंपॅरिझन ऑफ फ्रॅक्शन दिले, राईट, जो आपण पार्ट पाहिला होता. तर आता इथे एक तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे. ओके, मॅम हा. मॅम स्पृहाला आहे ना, तो क्वेश्चन आधीचा आहे ना, क्वेश्चन नंबर 1, तो परत एकदा एक्सप्लेन करायला सांगितलंय तिने. ओके, तू अनम्यूट कर बाळा. मॅम तुम्ही एकदा क्वेश्चन नंबर 1 एकदा एक्सप्लेन करताल का? थोडं कळालंच नाही ते. आता फर्स्ट ऑप्शन, थर्ड ऑप्शन आणि फोर्थ ऑप्शन ह्या तिन्हीकडे लक्ष द्यायचंय. ओके, तो कम्प्लिटली डिव्हिजिबल होईल का? 5 नेही 130 ला 133 ला डिवाइड होतं का कम्प्लिटली? नाही होत. ओके, नाही. 2 ने होतं का 133 ला? कम्प्लिटली नो. नाही होत. तसंच तू फर्स्ट ऑप्शन बघ आणि फोर ऑप्शन बघ, त्याच्यामध्ये पण कम्प्लिटली डिव्हिजिबल होत नाही. ओके, आता तसंच जर सेकंड ऑप्शन बघितलीस तू तर सेकंड ऑप्शन मध्ये 2 ने 36 ला जर डिवाइड केलं तर तो कम्प्लिटली डिवाइड होतो. 2 into 18, राईट, इज इक्वल टू 36. रिमाइंड राहिलं 0, राईट. 3 ने 3 into 12 इज इक्वल टू 36, राईट. रिमाइंडर काय राहतं? 0 राहतं. म्हणजे यामध्ये जर ऑड वन काढायचा झाला तर फक्त सेकंड ऑप्शन सोडला तर कोणतीही व्हॅल्यू किंवा कोणताही ऑप्शन कम्प्लिटली डिव्हिजिबल होत नाही. त्यामुळे आपला ऑड वन काय झाला? ऑड वन आउट, सेकंड ऑप्शन. राईट, क्लिअर आहे आता बाळा? मॅम येस, पण मॅम आता ऐन वेळी म्हणजे हे कसं फाइंड आउट करत ते फक्त एवढे ट्रिक सांगा ना. ट्रिक फक्त हेच करायचंय, नंबर्स पाहायचे, सगळे नंबर एकदा चेक करायचे, कसे दिलेत, काय दिलेत, त्यांचा फॉर्म काय आहे. ओके, किंवा त्यांची मांडणी काय केली, राईट. त्याच्यानुसार तुम्हाला लॉजिक लावायचे की हा इथे जर मी मल्टिप्लिकेशन केलं किंवा डिव्हिजन केली किंवा ऍडिशन केलं तर आन्सर येऊ शकतं का? किंवा मग आता ह्या सगळ्या संख्या बघायच्या, 3 आणि 4 पाहिलं, मध्ये तर 91 आहे, 91चा आणि 3चा आणि 4चा संबंधच नाहीये, राईट. असं काहीतरी येस. तुम्ही लॉजिक लावायचंय. आता जर सेकंड ऑप्शन जर तुम्ही पाहिला तर सेकंड ऑप्शन मध्ये काय होतं? इथे इव्हन नंबर तर आहे. ओके, आता जसं दिव्यानं सांगितलं की इथं मॅम इव्हन नंबर आहे पण बाकीचे सगळे ऑड मॅन आउट आहे. ओके, पण ते क्लिअर आन्सर येऊ शकतं का? नाही येऊ शकत, कारण बाकीच्या ठिकाणी काही ठिकाणी ऑड आहेत, काही ठिकाणी इव्हन नंबर आहेत, राईट.
त्यामुळे तो ऑप्शन आपल्या हातातून गेला. सेकंड ऑप्शन असा पाहायचा की 3 ने जर 91ला जर डिवाइड केलं तर तेच क्वोशंट येतं का, किंवा 4 ने जर 91ला डिवाइड केलं तर तेच क्वोशंट येतं का. पटकन आपण क्लिक करायचं डोक्यामध्ये, राईट. किंवा मग क्वोशंटचा तर विषय नाही, मग दुसरा काही विषय असेल किंवा दुसरे काही पॉइंट असेल, असं आपण एक, जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल ना ह्या गोष्टी, तुम्हाला खूप इझी जाणार आहे. कारण ते पॉइंट तुम्हाला, हा अशी व्हॅल्यू दिले ना तर इथे हे करावं लागेल, हे तुमच्या लक्षात येईल, राईट. येस मॅम, मी एक्सप्लेनेशन लिहून घेऊ का? नंतर लिहिलं तरी चालेल. आता समजलंय ना तुला हे एक्सप्लेनेशन? हा. ओके. आपण सेकंड क्वेश्चन पाहूयात. आता सेकंड क्वेश्चन मध्ये बघायचंय काय येईल आपला ऑप्शन. मॅम, मला वाटतं सेकंड ऑप्शन, नाही सेकंड पण नाही, सॉरी. सांगा काय येईल ऑप्शन आपला.